नमस्कार. प्रभाग क्रमांक 23 मध्ये मी सध्या आलेलो आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही तासावर आलेली आहे. 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला निकाल लागणार आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सागर संजय नागरे उभे आहेत. थेट जाणून घेऊयात त्यांचं विकासाचं व्हिजन काय आहे आणि त्यांनी आतापर्यंत अनेक समाज सेवेचे कामं केलेले आहेत. काँग्रेसमध्ये त्यांची जडणघडण झालेली आहे आणि यावेळेस ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. सागर, तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. काय सांगाल? धन्यवाद. मी MCN चॅनलचे मानतो की त्यांनी आमच्या प्रतिक्रिया घ्यायला आम्हाला वेळ दिला. आणि प्रभाग क्रमांक 23 मी सागर संजय नागरे, OBC पुरुष ब वर्ग. मी जे आता फिरतोय प्रचाराच्या दरम्यान, मला सर्व म्हणजे इथं जर स्थानिकचा जर सर्वात मोठा प्रॉब्लेम जर कोणता जाणवला असेल तो आहे पाण्याचा प्रश्न. आपल्या इथं 50-60 किलोमीटरवर पाण्याचं धरण आहे, जायकवाडी धरण. इथून पाईपलाईन करायला यांना जी योजना यांनी आणली ती 600 कोटीची योजना, ती आज 2800 ते 3000 कोटीपर्यंत यांनी नेऊन ठेवली. पण तरी यांना एवढं निधी असूनसुद्धा यांना हे पूर्ण करता आली नाही. यांचं पाईपलाईनचं काम झालं तर यांच्या पाण्याच्या टाक्याचं अजून नियोजन नाही. 70 पाण्याच्या टाक्याचं यांनी तयार करण्याचं आश्वासन दिलं, ते आत्ता कुठं 20-25 पाण्याच्या टाक्या होणार आहेत, त्या पण अजून कंप्लीट झालेल्या नाही. म्हणजे यांनी पाईपलाईन केली तर यांच्याकडे पाणी साठा करायला जागा नाही आहे. आणि हे भूलथापावर भूलथापा, आता 2 महिन्यात पाणी येणार असे 8 आश्वासन इथले केंद्रीय मंत्र्यांनी दिले, इथल्या केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टरनी दिल्या, पण आजपर्यंत हे पाणी देऊ शकले नाही आपल्याला. त्यांनी जनतेला आश्वासन दिलं असा तुमचा आरोप आहे. सागर, तुम्हाला थेट प्रश्न आहे. जनता बघतीये, तुम्ही निवडून आल्यानंतर पहिली 5 कामं महत्त्वाची कोणती कराल? थेट उत्तर द्या. सर्वात प्रथम मी माझ्या माता भगिनींचा पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा 100% प्रयत्न करणार. त्याच्यानंतर इथले जे रस्ते आहेत, काही रस्ते हाईटवर आहे तर काही रस्त्याचं तिथं म्हणजे एवढी हाईट घेतली त्यांनी की त्या माता भगिनीच्या घरात आज पाणी जातं. पाऊस आला की पूर्ण घरात त्यांच्या पाणी साचतं. तर रस्त्याचं परत यांचे म्हणजे गॅस पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, हे जे काय प्रॉब्लेम आहे याच्यासाठी ते रस्ता खोदणार आहे. यांचेच कॉन्ट्रॅक्टर, यांचेच हे फक्त एका वेळेत यांना काम करायचे नाही आहे. थोड्या दिवसांनी पाईपलाईन आणायची, त्याच्यानंतर ड्रेनेज करायचं, त्याच्यानंतर गॅस पाईपलाईन. तर आम्ही असं नियोजन करणार आहे की एकदाच ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कशा, एकदाच हा रस्ता आणि एकदाच ह्या सर्व सुविधा त्यांना कशा देता येईल ते माझा प्रयत्न राहील. दुसरी गोष्ट माझ्या माता भगिनींची सुरक्षा. यांनी लाडक्या बहिणीला पैसे देऊन तर हे मोकळे झाले, पण तिच्या सुरक्षेसाठी आजही मुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत आपले राज्याचे, पण त्यांनी कधी भगिनींच्या एवढ्या, आता आपण बघतो महाराष्ट्रात बघा, शहरात बघा, एवढ्या घटना घडल्या, पण आजपर्यंत इथल्या कोणी स्थानिक नेत्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ते कडक काय कारवाई करणार आजपर्यंत कोणी बोललेलं नाही. तर आम्ही त्याच्यासाठी आमच्या माता भगिनींचं ठिकठिकाणी CCTV फुटेज म्हणजे कॅमेरे बसवणार आहोत. त्याच्यानंतर जिथं जिथं अंधार आहे, जिथं गार्डन आहे, तिथं आम्ही त्या म्हणजे लहान मुलं असतील, वयस्कर लोक असतील, त्यांना तिथं फिरण्यासाठी स्वच्छ म्हणजे काय म्हणते त्याला, पूर्ण निरोगी वातावरण आणि गार्डन सहित आम्ही ते तिथं नियोजन करणार आहोत. जे काय प्रभागात बेरोजगार युवक आहे, बेरोजगार असल्यामुळं त्यांना काय होतं, टेन्शन येतं. आणि ते टेन्शन म्हणजे कसं, एवढं शिक्षण झालं, हे झालं आणि हाताला काम नाही. तर इथं जे प्रभागात जे काय म्हणजे इथं बरंच बटन म्हणा, गांजा म्हणा, अशा काही व्यसनाला आहारी गेलेले युवकांना आम्ही नशामुक्त करून त्यांना त्यांच्या हाताला काम, रोजगार देणार आहोत, हे प्रयत्न करणार. सागर, अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न. जी दवाखाने आहेत कॉर्पोरेशनची, तिथं औषधी भेटत नाहीत, डॉक्टर पण कमी आहेत. तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही याच्यावर कसं काम कराल? मी सर्वप्रथम इथं जे माझ्या प्रभागात जे काय आरोग्य केंद्र उभारणे जे आहेत, पण तिथं डॉक्टर नाहीत, औषधी अवेलेबल नाही, ते सगळ्यात पहिले मी तिथं प्रायव्हेट हॉस्पिटलला इथले जे स्थानिक लोक आहेत ते नाही हे खर्च हे करू शकत. त्यामुळं आम्ही तिथं आरोग्य केंद्र, तिथले डॉक्टर, तिथले औषधीसाठी आम्ही प्रयत्न करणार. आणि दुसरी गोष्ट, मी जे इथं आता लहान मुलं बघतोय, आपल्या शाळेत प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. मनपाच्या शाळा इथं म्हणजे काहीतरी बंद झालेले आहेत किंवा तिथं शिक्षक लोक नाही आहेत. तर त्याच्यासाठी आम्ही आहे ना, तिथं मनपाच्या शाळेला CBSE साठी मागणी करणार आहे की इथले लहान आमचे चिमुरडे, आज तर इंग्लिश मिडियमचा जमाना झाला, CBSE पॅटर्न वगैरे आपण बघतो, ह्या शाळेंच्या लाखोमध्ये फीस आहेत. तर आमच्या नागरिकांसाठी, माझ्या माता भगिनींचे जे लहान चिमुरडे आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथं मनपाची CBSE पॅटर्नची शाळेचं मागणी करणार आहोत. अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपलं शहर आणि आपला जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा आणि शहर आहे. लाखो पर्यटक रोज शहरात आणि जिल्ह्यात येतात. अजिंठा असेल, वेरूळ असेल, बेबिका मकबर असेल, पानचक्की असेल, भद्रा मारुती असेल, या सगळ्या ऐतिहासिक ठिकाणी ते जातात. पण इथे जे तरुण आहेत इथले,
त्यांना रोजगार नाही आहे, ते आता हा जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात मायग्रंट होत आहेत, शहर सोडून जातात, कारण की हाताला काम नाही आहे. सरकारनं अनेक घोषणा केलेल्या आहेत विविध योजनांच्या, पण त्या शेवटपर्यंत झिरपल्या नाही असा सुद्धा प्रभागात आरोप होतोय. तुम्हाला जर संधी मिळाली तर महापालिकेकडून तुम्ही रोजगार निर्मितीसाठी काय कराल? रोजगार निर्मितीसाठी जे मी आत्ता म्हणजे महानगरपालिकेचे जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे आपण हे बघितलेलं आहे की महानगरपालिकेने कॉन्ट्रॅक्टवर दिले, तर मी इथल्या स्थानिक जे माझ्या प्रभागातले युवक आहेत त्यांच्या हाताला रोजगार देणार आणि प्रायव्हेट कंपनीसाठी रोजगार मेळावा आम्ही घेणार, रोजगार मेळावे घेणार. जे इथं बरेच आपले इंडस्ट्री वाळूजला आहेत, इथं चिकलठाणा MIDC आहे, सेंद्रा MIDC आणि DMIC मध्ये पण बरेच नवीन प्लांट आता येत्या काही याच्यात काळात येणार आहे. तर त्यांच्या आम्ही त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींना आम्ही बोलून इथं की बाबा आमच्या युवकांचे तुम्हाला जे पाहिजे त्याचं शिक्षण काय, ग्रॅज्युएशन पाहिजे, काय पाहिजे, तो जो पूर्तता असेल, त्याचं जे एज्युकेशन तेवढं असेल, कॅपेबल असेल, तर त्याला तुम्ही रोजगार द्यायला पाहिजे. त्यासाठी संधी उपलब्ध करू. अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतोय. शहर आपलं दिवसेंदिवस सेन्सिटिव्ह होतं आहे. थोडंसं काय झालं की शहराचं वातावरण खराब होतं आहे. काही लोक आपल्याकडं समाजकंटक वाढत आहेत दिवसेंदिवस, त्यांना चाप बसावा याच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे? माझ्या डोक्यामध्ये जे आमच्या पक्षाची विचारधारा आहे, सर्व धर्म समभाव, आम्ही सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणार. त्याच्यात आम्ही जातीपातीचं राजकारण करणार नाही, कारण की इथं जे एक पक्ष आहे तो कंटिन्यू जाती म्हणजे लोकांचे माथे भडकवण्याचं काम करत आहे. हिंदू हे मुस्लिम असं आम्ही काही मानत नाही. आम्हाला सगळे सारखे आहेत. मुस्लिमही तेवढे सारखे, हिंदूही तेवढे सारखे, बाकी जे आमचे आहेत समाजाचे, तर आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जाणार, हे आमचं निश्चय आम्ही ठरवलेलं आहे. तुम्ही भारत जोडो यात्रेमध्ये पण गेले होते. राहुल गांधी पण तुम्हाला जवळून ओळखतात. राहुल गांधींनी तुम्हाला काय सिक्रेट मंत्र दिला आहे? कारण की यावेळेस पक्षानं तिकीट दिलं आहे, तुम्हाला एक जबाबदारी दिलेली आहे. काय सांगाल तुम्ही राहुल गांधींबद्दल? आमचे नेते राहुल गांधी यांनी युवकांना कसं जास्तीत जास्त या स्थानिक पातळीला जे काय इलेक्शन असतात त्याच्यासाठी युवकांना कशी संधी द्यायची आणि युवकांनी याच्यात उतरल्याशिवाय आता म्हणजे युवकांसाठी संधी उपलब्ध करून देणार आमच्या नेत्यांनी सांगितलं. हो. शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न. जनता तुम्हाला बघतीये सध्या, लाखो लोक तुम्हाला सध्या बघतायत, त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? मी तुम्हाला माझं एक पॉम्पलेट दाखवतो. लढाईचं आहे प्रभागाच्या विकासासाठी, सत्तेसाठी नाही. हे माझ्या याच्यातच लढाईचं फक्त सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी. इथं आत्तापर्यंत जे काय लढले त्यांनी फक्त स्वतःचा विकास केला, प्रभागाचा वार्डाचा विकास हे करू शकले नाही. त्यामुळं मला मी या प्रभागात माझा कसा विकास, माझ्या शहरात किंवा आपल्या महाराष्ट्रात माझा प्रभाग कसा एक नंबरला राहील, मी त्यासाठी माझे प्रयत्न राहतील. प्रभाग 23मध्ये ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. जसे की इथं भाजप लढत आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना लढती आहे, अजितदादांची राष्ट्रवादी लढती आहे. यांचं पॅनल म्हणजे यांनी पैशाचा महापूर आणला आहे आमच्या प्रभागात. लोकांचं हे स्वाभिमान विकत घ्यायचं यांचं हे दिसतंय मला. कारण की 5 वर्षे लोकांना नंतर इथं ह्या प्रभागात, याच्या अगोदर वार्डामध्ये इलेक्शन झाले तेव्हा यांनी लोकांना पैसे दिले, तर यांनी नंतर काम आमच्या इथं रस्ता करायचा आहे, आमच्या इथं ड्रेनेज लाईन करायची इथं. ते म्हणे कोणची गल्ली, ही गल्ली का? हां, तुम्हाला इतके पैसे दिले होते, विकास काही नाही, आता आम्ही पैसे वाटलेले, आता आमचा विकास, तुमचा विकास आम्ही तेव्हा केला मतदानाच्या वेळेस. तर माझं जनतेला आव्हान आहे की आपण यांच्या पैशाच्या याला लालसाला या बळी पडू नका. ह्या आपला 2,000 रुपये 5,000 रुपयामध्ये आपला स्वाभिमान विकत घेऊ शकत नाही आणि तोही 5 वर्षासाठी आपण आपला स्वाभिमान द्यायचा का? ह्या माझ्या इथल्या मायबाप जनतेला सांगणं आहे की आपण आपला स्वाभिमान विकू नका. आपल्याला जो माणूस काम करणार आहे अशा व्यक्तीला आपण निवडून द्यावं, ही विनंती. येणाऱ्या 15 जानेवारीला सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत जे मतदानाचं हे आहे, त्या दिवशी मी सागर संजय नागरे, प्रभाग क्रमांक 23 ब, OBC पुरुष, इथल्या जनतेला मी विनंती करतो की आपण आपला आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. तर आपण प्रभाग क्रमांक 23 मध्ये होतो. मी अनवर अलमनूर जाफर, MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.